नमस्कार, मी मनीषा देशोन्नती न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आता सविस्तर बातम्या। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ हे गाव घटमांडणी परंपरेसाठी संपूर्ण राज्यभरात प्रसिद्ध आहे। आज शनिवारी पहाटे 6 वाजता भेंडवळची घटमांडणी करण्यात आली। यंदा चांगला पाऊस होईल, खरीप पिकं साधारण राहतील, रब्बी हंगामातील गहू पीक सर्वात चांगलं राहील असं घटमांडणीतील भाकीत वर्तवण्यात आलंय। पुणे लोकसभेच्या भारतीय जनता पक्षाच्या निरीक्षकपदी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही नियुक्ती केली आहे। नाशिक लोकसभेचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ आज काढण्यात आलेल्या बाईक रॅलीमध्ये मंत्री छगन भुजबळ सहभागी झाले होते। महाविकास आघाडीचे उमेदवार गोवाल पाडवी यांच्या प्रचारार्थ नंदुरबारमध्ये आज प्रियंका गांधी यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। नागरिकांनी सुद्धा मोठ्या संख्येनं सभास्थळी येण्यास सुरुवात केली होती। पाण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील लासलगाव आज कडकडीत बंद। 20 दिवसांपासून लासलगाव शहराचा पाणी पुरवठा ठप्प आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्र द्रोहांच्या मांडीला मांडी लावून बसलेत। खासदार संजय यांचे रोखठोक वक्तव्य। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे येथील निवासस्थानावरून आज सकाळी पुण्याच्या दिशेने रवाना। रावेर लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार आणि भाजप उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ नांदुरा येथे आज भव्य रॅली काढण्यात आली। जळगाव जिल्ह्याच्या चोपड्यात आज महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली काढण्यात आली। कल्याण पश्चिमेत उद्या सुरेश म्हात्रे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे। सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कुरळप परिसरात आज झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे भाजीपाल्याचे अतोनात नुकसान झालं। महाराष्ट्रातील जालना शहरात शुक्रवारी रस्त्यावरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शेकडो वोटर आयडी कार्ड सापडले। एका वृत्तसंस्थेनं कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मोठ्या प्रमाणात वोटर आयडी कार्ड दाखविणारा व्हिडिओ शेअर केला। जालना लोकसभेसाठी 13 मे रोजी मतदान होणार आहे। मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी भारतीय विमानतळ प्राधिकरणाचा महिला कर्मचाऱ्याला मॅच्युरिटी रजा नाकारण्याचा आदेश बाजूला ठेवत प्रसूती ही नैसर्गिक घटना आहे आणि महिला कर्मचाऱ्याशी सहानुभूतीनं आणि संयमानं वागलं पाहिजे असं निरीक्षण नोंदवलं। लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या धूमधडक्यात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उद्धव गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई होऊ शकते। त्यांच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेल्या FIR मध्ये त्यांच्यावर प्रचारादरम्यान वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप आहे। काँग्रेसचे वडेट्टीवार यांनी उज्ज्वल निकम यांना देशद्रोही म्हटल्याचा आरोप। भाजपच्या बावनकुळे यांनी काँग्रेसचा विजय पाकिस्तानात साजरा होईल अशी जाहिरात छापली आणि संजय राऊत यांनी पंतप्रधानांची तुलना औरंगजेबाशी केली होती। रणबीर कपूरचा रामायण कॉपीराईटच्या वादात अडकला, स्क्रिप्ट बद्दलचा वाद समोर आला। पूजा हेगडे आणि आहान शेट्टीच्या सनकी या चित्रपटाचे शूटिंग पुढील महिन्यापासून होणार आहे सुरू। पूजा भट्ट सुनील शेट्टी सोबत एका ऍक्शन मालिकेत दिसणार आहे। दोघे 27 वर्षांनंतर एका प्रोजेक्टमध्ये एकत्र येत आहेत। इंडियन प्रीमियर लीगच्या 17व्या हंगामातील 59वा सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला। गुजरात संघानं हा सामना 35 धावांनी जिंकून प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या। या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला पराभवाला सामोरं जावं लागलं असलं तरी पुन्हा एकदा धोनीची झंझावती फलंदाजी चाहत्यांना पाहायला मिळाली। शक्तिशाली सौर वादळ पृथ्वीवर धडकलं, दळणवळण उपग्रह आणि पॉवर ग्रीडचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते। मालदीवचे परराष्ट्र मंत्री मुसा जमीर भारत दौऱ्यावर आले आहेत। गेल्या काही काळापासून भारत आणि मालदीवमधील संबंध बिघडले असल्याने दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याच्या उद्देशानं त्यांनी भारताला भेट दिली। यावेळी भारताचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर S जयशंकर यांनी त्यांचं स्वागत केलं। या दरम्यान दोन्ही देशांमध्ये इतर संवेदनशील विषयांवर चर्चा झाली। भारतीय कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। महिला पहिलवानाचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टानं आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश दिलेत। महिला पहिलवानांवर दाखल करण्यात आलेल्या 6 पैकी 5 प्रकरणांमध्ये पुरेसे पुरावे असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे। मी पंतप्रधान मोदींसोबत कुठेही 1 to 1 वादविवाद करायला तयार आहे, राहुल गांधींनी आव्हान स्वीकारलं। तब्बल 28,200 मोबाईल फोन बंद होणार, एकूण 20 लाख फोन नंबर्सची पडताळणी होणार। डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय। प्रज्वल रेवन्ना सेक्स स्कॅन्डल प्रकरणी भाजप नेते जी देवराज गौडा यांनाही अटक करण्यात आली आहे। प्रज्वल रेवन्नाचा अश्लील व्हिडिओ लीक केल्याचा आरोप।
भारतात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीबाबत अमेरिकेनं केलेल्या वक्तव्याला भारतानं कडाडून विरोध केला. रशियानेही अमेरिकेवर जोरदार टीका केली. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसह. नमस्कार.